अक्कलकोटमध्ये गणू नावाचा एक तरुण राहत होता. तो स्वामींचा भक्त होता, पण त्याच्या मनात सतत भीती असायची. कधी भविष्याची भीती, कधी अपयशाची भीती, तर कधी आपल्या माणसांना काही होणार नाही याची भीती. रात्र झाली की त्याला झोप लागत नसे. मनात नको नको ते विचारायचे. एक दिवस तो स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी वडाच्या झाडाखाली बसले होते. गणू स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, माझे मन मला जगू देत नाही. प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. स्वामी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी स्वामींनी गणूला बोलवले आणि एक मातीचा दिवा दिला. हा दिवा घे आणि आज रात्री गावाबाहेरच्या जुन्या विहिरीपर्यंत जाऊन ये. गणू घाबरला. ती जागा निर्जन होती. लोक अनेक गोष्टी सांगायचे, पण स्वामींची आज्ञा म्हणून तो निघाला. रात्र काळी होती. हातात छोटासा दिवा होता. त्याचा प्रकाश फक्त काही पावलेच दाखवत होता. गणू मनात म्हणाला, हा दिवा इतका छोटा आहे, संपूर्ण रस्ता कसा दिसणार? पण तो चालत राहिला. जशी पावले पुढे पडत गेली तसा पुढचा रस्ता दिसत गेला. कसे बसे तो विहिरीपर्यंत पोहोचला. परत आल्यावर स्वामी विचारतात, संपूर्ण रस्ता सुरुवातीलाच दिसला का? गणू म्हणाला, नाही स्वामी. मग पोहोचलास कसा? गणू म्हणाला, एके वेळी फक्त काही पावले दिसत होती, पण चालत राहिलो. स्वामी हसले आणि म्हणाले, जीवनही असेच असते. भीती यासाठी वाटते कारण तुला उद्याचा संपूर्ण रस्ता पाहायचा असतो. देवाने तुला आजचे पाऊल दिले आहे, ते टाक. पुढचे पाऊल आपोआप दिसेल. पण गणू विचारात पडला. त्याची भीती पूर्ण गेली नव्हती. काही दिवसांनी जोरदार पाऊस पडत होता. गणू स्वामींनी त्याला नदीकाठी बोलवले. नदीचे पाणी वेगाने वाहत होते. स्वामींनी पाण्यात पडलेला एक सुकलेला पान दाखवले. ते पान बघ. गणू म्हणाला, पान लाटांसोबत वाहत आहेत, पण ते पाण्याशी झुंजत नव्हते. स्वामी म्हणाले, भीती वाटते कारण तू प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतोयस. जे बदलू शकत नाहीस ते देवावर सोड. त्या रात्री गणू खूप विचारात पडला. विचार करू लागला. एके दिवशी त्याने पाहिले की एक लहान मूल पडले, पुन्हा उठले आणि चालू लागले. त्याच्या मनात विचार आला, ते लहान मूल चालायला शिकताना पडण्याची भीती बाळगत नाही, मग मी का घाबरतोय? हळूहळू त्याने भीतीकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. एका वर्षानंतर गावात दुष्काळ पडला. लोक घाबरले, पण गणू शांत होता. लोकांनी विचारले, तू इतका शांत कसा? गणू हसला आणि म्हणाला, स्वामींनी शिकवले आहे की भीती हे बहुतेक वेळा मनाने तयार केलेली सावली असते. सावलीशी लढायचे नसते, प्रकाशाकडे चालायचे असते. श्री स्वामी समर्थ. त्या दिवसापासून गणूची भीती कमी होत गेली आणि त्याला स्वामींचे शब्द कायम लक्षात राहिले. श्री स्वामी समर्थ. जिथे विश्वास असतो तिथे भीती टिकत नाही. मग उद्याच्या काळजीत अडकले की भीती जन्म घेते. मन देवाच्या चरणी ठेवले की धैर्य जन्म घेते.